पाठ 6. टपटप पडती. कवी मंगेश पाडगावकर. मोकळ्या कुरणावरती असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुलं आणि त्यांचं सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातला आनंद या कवितेमधून कवीनं व्यक्त केला आहे. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे. या ठिकाणी प्राजक्ताचं झाड बहरलंय फुलांनी आणि त्या झाडातून टपटप टपटप फुलं खाली पडतायत. झाडाजवळ काही मुलं मुली ही फुलं गोळा करतायत आणि आनंद व्यक्त करून म्हणतायत की जशी फुलं टपटप पडतायत तसं आमचं गाणंही छान तालासुरात सुरू आहे. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. सूर्य थोडासा वर आलाय त्यामुळे सगळीकडे ऊन पसरलं आहे. मात्र अधेमध्ये झाडं असल्यामुळे हे ऊन आणि सावली यांची एक जाळी तयार झाल्यासारखं दिसतंय. यामध्येच भरभर भरभर वारा येतोय आणि त्यामुळे गवत सुद्धा आनंदाने डोलत आहे. दूर दूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाहती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. आम्ही जे गाणं म्हणतोय की नाही त्या गाण्याचे सूर लांब लांब पर्यंत ऐकू जात आहेत आणि सगळीकडे पिवळसर ऊन पडलंय, त्यात आम्ही सगळे आनंदाने बागडत आहोत. ही जमीन सुद्धा हसती आहे आणि फांदीवर लावलेला हा झोपाळा सुद्धा आनंदाने झुलत आहे. गाणे अमुचे झुळझुळ वारा, गाणे अमुचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. ही मुलं म्हणतायत की आमचं गाणं म्हणजे जणू काही झुळझुळ वाहणारा वाराच आहे. किंवा कधी कधी आम्हाला वाटतं की आमचं गाणं म्हणजे आकाशात लुकलुक करणाऱ्या तारेच आहेत. म्हणजे निसर्गामध्ये जे जे काही सगळं दिसतंय की नाही, पाऊस वारा मोर पिसारा या सगळ्यांच्या मधून आमचं गाणं आनंदाने फुलतं आहे आणि या सगळ्याचा आम्ही खूप खूप आनंद घेतो आहोत. फुलासारखे सर्व फुलारे, सुरात मिसळूनी सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. आणि म्हणून आनंदाने नाचणारी मुलं म्हणतायत, अरे असं दुःखी बसू नका, उदास होऊन बसू नका. ही फुलं जशी फुलली आहेत तसे तुम्ही पण आनंदाने बागडा. आमच्या आवाजात आवाज मिसळून आमच्या बरोबर गाणी म्हणा, आनंद व्यक्त करा. आणि म्हणून या मुलांना वाटतंय की जे गाणं म्हणतायत आणि आनंदाने नाचतायत ते शहाणे आहेत आणि दुःखी चेहरा करून बसलेले इतर सर्व खुळेच आहेत, कारण त्यांना निसर्गाचा हा आनंद घेताच येत नाहीये. आणि अगदी खरं आहे मुलांनो, निसर्गाचा जो आनंद घेईल तो नेहमी आनंदीच राहील.
प्रश्न. खाली दिलेल्या अ गट व ब गट यामधील शब्दांचा योग्य सहसंबंध लावा. हसरी धरती, झुळझुळ वारा, फांदी झोपाळा, लुकलुक तारा. पुढचा प्रश्न. खालील वाक्य डोंगर वाचा. त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाचा वाक्य डोंगर बनवा. आंबा, आंबा खातो. मी आंबा खातो. मी पिवळा धमक आंबा खातो. मी पिवळा धमक गोड आंबा खातो. मुलांनो, या प्रत्येक उतरंडीमध्ये एक एक शब्द वाढवलेला आहे. पहिल्यांदा क्रियापद घातलंय, त्यानंतर कर्ता घातलाय आणि आता प्रत्येक ठिकाणी एक एक विशेषण अधिक करत गेलोय. मी पिवळा धमक गोड आंबा खातो. मी पिवळा धमक गोड हापूस आंबा खातो. मी पिवळा धमक गोड हापूस आंबा चवीने खातो. शाळा, शाळा आहे. ही शाळा आहे. ही मोठी शाळा आहे. ही मोठी उंच शाळा आहे. ही मोठी उंच डौलदार शाळा आहे. ही मोठी उंच डौलदार प्राथमिक शाळा आहे. यानंतर वाचन. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते. आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. त्या नाजूक टवटवीत गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयन सुख मिळते. आज उमललेले फूल उद्या कोमेजून जाणार असते, पण त्याच्या या क्षणभंगूर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही? दुसऱ्याला प्रफुल्लित करत, सुवास देत ते हसत बागडत राहते. ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना की मुलांनो, आजचा दिवस आपला आहे. या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा. दुसऱ्यांना आनंद, सुख, समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे.